सहस्रदळ तेच की आन नाही ऐसे, महातेज वसे ज्याचे आत. पश्चिम मार्ग तेथुनी ऊर्ध्व उंच गगनी, जे एक कामिनी एकलीची. मार्ग नाही तेथे कोणी रीती जावे, सुषुष्मेवरी वळवावे सामर्थ्येसी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकवर केलेलं 8व्या अध्यायात ज्ञानेश्वरीतलं 43 क्रमांकाचं ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतांक्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम अधियज्ञोहमेवात्र देह देह भृतांवर. अर्थात अर्जुन महाराजांनी विचारलेल्या प्रश्नांना, त्यांनी उपस्थित केलेल्या या शंकांना भगवंत अतिशय सविस्तरपणे त्याचं स्पष्टीकरण देत आहेत, त्याच्या शंकांचं निरसन करत आहेत. अर्जुन महाराज युद्धाला सुरुवात केल्यानंतर मध्येच मोहात पडतील याची भगवंतांना पूर्वकल्पना होती महाराज. कारण जीवाचा तो स्वभाव आहे. एखादं कार्य करायचं नसेल, आपल्या बाबतीतही तसंच घडतं, एखादं काम आम्हाला करायचं नसेल तर ते न करणं किती योग्य आहे किंवा तीच त्या परमात्म्याची इच्छा आहे किंवा तेच धर्माधिष्ठित आहे, माझं हे वागणं हेच धर्माधिष्ठित आहे, हे पटवून देण्याचा कसा केविलवाना प्रयत्न असतो जीवाचा, ते या अर्जुन महाराज आणि भगवंताच्या संवादातून आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये पाहायला मिळालं. क्षत्रियांसाठी धर्म कोणता आहे? कारण भगवंतांनी सांगितलं की चातुर्वर्ण्यम मया सृष्टं गुणकर्म विभागशः. त्यांच्या त्या कर्मफळाप्रमाणे ते कर्म त्या जीवाच्या नशिबी मी घातलेलं असतं आणि ते त्याला करावंच लागतं. या ठिकाणी भगवंत सांगतायत की तू आता क्षत्रियाच्या रोलमध्ये आहेत, क्षत्रियाच्या भूमिकेमध्ये आहेत. नवे तू क्षत्रियच आहेस. कारण कर्मफळ कशा पद्धतीचं आहे त्यानुसारच त्याला प्राप्त परिस्थिती झालेली असते. दुर्योधनाने अन्याय केलेला म्हणून सूडभावनेने का होईना हाती शस्त्र घेतलेला अर्जुन निश्चित या कुरुक्षेत्री 100% क्षत्रिय आहे. कारण त्या ठिकाणी आवाहन दिलेलं आहे युद्धाकरता. पहिला शंख पितामह भीष्मांनी वाजवलेला आहे. भगवंत या ठिकाणी सुद्धा खेळीच खेळले आहे महाराज. आवाहन शत्रुपक्षाकडूनच येऊ दिलं भगवंतानं. कारण क्षत्रियाचा एक धर्म आहे की शत्रूंना आव्हान दिल्यानंतर ते स्वीकारायचं असतं. ही खेळी भगवंताला या ठिकाणी खेळायची होती. आणि पांडवांच्या बाजूने शंख ध्वनी कुणी केला आहे? सेनापतीनं, राजानं, धर्मराजानं? नाही महाराज, शंखध्वनी भगवंताने केलेला आहे. वास्तविक भगवंत युद्धामध्ये शस्त्र घेणार नाही म्हणल्यावर युद्धाशी त्यांचा तशा अर्थानं संबंध नाही, परंतु आव्हान स्वीकारणारा परमात्मा आहे. अधर्माच्या विरुद्ध धर्म उभा आहे हे या ठिकाणी सुरुवातीलाच भगवंतांना दाखवून द्यायचं होतं. असो, अर्जुनाचा मोह जो होता तो मोह घालवण्याकरता भगवंताने अर्जुनाच्या आज्ञेप्रमाणे रथ उभा केला. त्याला मोहात पाडायला कारणीभूत भगवंतच झाले. कारण तो रथ जर दुर्योधनासमोर किंवा दुःशासनासमोर किंवा कर्णाच्या समोर किंवा आणि बाकीच्या कुण्या योद्ध्यांसमोर उभा केला असता, शकुनी मामासमोर उभा केला असता तर युद्ध त्याच ठिकाणी समाप्त झालं असतं महाराज. अर्जुनानं तिथंच पाडाव करून टाकला असता. परंतु
रथ उभा केला. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षिताम उवाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनीती. अर्जुना, तुला युद्ध यांच्याबरोबर करायचं आहे. कुरुनीती, तुला युद्ध यांच्याबरोबर करायचं. समवेतान कुरुनीती यांच्याबरोबर. तुला कोणाबरोबर? भीष्म द्रोण प्रमुखतः. प्रमुख योद्धे जे होते, जे पूजनीय होते अर्जुना करतात, त्यांच्या समोर रथ उभा केला आहे. आणि मग अर्जुनाचा मोह त्या ठिकाणून उफाळून आला महाराज. तो इतका मोहग्रस्त झाला की देवा म्हणतोय तो की देवा, अरे हे सगळे माझेच आहेत. मी पार्थु द्रोणाचा केला, एने धनुर्वेदू माझं दिदला. भगवंत म्हणतात, इथं तू काही क्लास करायला आला नाहीस. इथं गुरु शिष्य नाही. या ठिकाणी प्रतिद्वंदी आहेत. ते शत्रू पक्षाकडून उभे आहेत, तुझे शत्रू आहेत. आणि ते जर तुझे असते अर्जुना, ते जर खरंच तुझे असते तर तुझ्या सोबत उभे राहिले असते, तुझ्या समोर उभे राहिले नसते. ज्या अर्थी ते समोर उभे राहिले आहे त्या अर्थी ते तुला आव्हान करत आहे. आणि तू क्षत्रिय आहे, त्या आव्हानाचा स्वीकार करून तस्मात युद्धस्व कौंतेय, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धस. म्हणून युद्धाकरता अर्जुना तू तयार हो. तस्मात युद्धस्स कौंतेय, युद्ध तू करायला पाहिजे आणि ते तुझ्या नशिबी घातलेलं आहे. कर्तुम नेच्छसी यन्मोहात करिष्यसी अवशो अपि तत्. तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. म्हणून अर्जुना ओठ हाती शस्त्र घे आणि युद्धाला तू तयार हो. वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंताने स्वधर्माची जाण करून देऊन अर्जुनाला चुकत असलेला मार्ग दावी बोट धरोनिया, मागे पुढे उभा राहे सांभाळित आलिया आघात निवारया योगक्षेम त्यांचे जाणे जळ भारी दावी वाट करी धरोनिया. हाताला धरून योग्य मार्गाला भगवंत नेऊन सोडत असतो. फक्त त्या श्रद्धेनं आम्ही त्याच्याजवळ उभं राहायला पाहिजे. भगवंत या ठिकाणी हेच सांगताय अर्जुनाला. आणि त्याकरिताच संपूर्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने जी प्रश्नावली मांडली ती खरं तर समस्त मानवजातीची शंका आहे महाराज. कारण अर्जुनानं जरी त्यावेळेस त्या शंका मांडल्या नसत्या तरी वाचत असताना आपल्याच मनामध्ये त्या शंका येऊन जातात आणि मग सगळा गोंधळ झाला असता. ते ईश्वर तत्व आत्मसात करायच्या ऐवजी तिथे वाद आणि विवाद झाला. इतकं सगळं दिसत असताना सुद्धा, इतकं सगळं अनुभूतीला आलेलं असताना सुद्धा अजूनही त्यावर टीका करणारे काही कमी नाहीत महाराज. आणि या शंकेचं निरसन प्रत्यक्ष भगवान वाच, भगवंताने स्वमुखाने सांगितलेलं आहे. ते जर सांगितलं नसतं तर आज ईश्वर तत्व हे वादातीत राहिलेलं असतं महाराज. आचरण करायचं तर लांबच राहिलं असतं. आज आपण वर्तमानी असलेल्या माणसांच्या शंका याच आहेत. आणि आतापर्यंत भगवंताने अर्जुनाच्या शंकेचं संपूर्ण निरसनच करत आलेलं आहे. अर्जुनाने विचारावं, भगवंताने ते सविस्तर असं सांगावं. आणि आता मृत्यूसमयी ज्ञानी तुम्हाला कशा प्रकारे जाणतो या उर्वरित शंकेचं भगवंत आता निरसन करीत आहेत. कारण किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तमादिभूतांच किम प्रोक्तमादिदैवम किम उच्यते, या 5 प्रश्नाचे उत्तर भगवंताने दिलं. नंतर अधिदैव म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय, देहिनो आणि या देहाशी त्याचा संबंध काय, उर्वरित 3 प्रश्न त्यातले अधिदैव आणि अधियज्ञ भगवंताने सांगून टाकलं की अधिदैवत सगळे पंचमहाभूत किंवा देवदेवता आहेत, अधिभूत ही प्रकृती आहे, अधियज्ञ मी स्वतः आहे, आणि आता देहाशी त्याचा काय संबंध आहे तेही भगवंत या ठिकाणी आता सांगायला सुरुवात. शेवटची एक शंका राहिलेली अर्जुनाची की या देहाशी त्याचा संबंध काय आहे त्या अधियज्ञाचा.
त्यावर भाष्य तेवढंच निरसन करायचं आता राहिलेलं आहे. तो संवाद पुढे राहणार आहे. माऊली या श्लोकावर भाष्य करताना 43 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, पाठी केश परोते नेले आणि भेदले पण काय नेनो जाहले तरी डाक देवोने सांदिले शिळे ते काही. अहो, जे दोषयुक्त परब्रह्म दिसतं ते केवळ बद्ध जीवाच्या सान्निध्यात बसल्यामुळे हृदयस्थ असलेला परमात्मा झाकोडला जातो. त्याचं अस्तित्व आम्हाला जाणवत नाही. त्याचं कारण ते आहे. परंतु ज्या वेळेस तो बाहेर पडतो, आपल्या मूळ स्वरूपात येतो, त्यावेळेस जसं मिक्स केलेला धातू बाजूला केला की 52 कशी सोनंच शिल्लक उरतं, तसं ते परब्रह्म तत्वच शिल्लक राहतं. तसं या ठिकाणी माऊली दृष्टांताचं पुन्हा विस्तारीकरण करतायत की पाठी केश परोते नेले. ते जे चिटकलेलं केस होतं खाली तळ भागाला, त्या स्फटिकाच्या शिळेला, दगडाला, त्या टाईल्सला, ते केस काढून टाकलं, बाजूला केलं. पाठी केश पर्वते नेले आणि भेदले पण काय नेनो झाले. मग ते दुभंगलेलं होतं, तडा पडलेलं होतं, तो तडा कुठे दिसतो. तरी डाक देऊनी सांदिले, त्याला का जोड दिला का आता. शिळे ते काही, ती जी शिळा होती स्फटिकाची, तिला जोडलो का आपण कशानं. नाही ना, नाही, कारण ती अखंडच होती. तसं परब्रह्म हे अखंड तत्व आहे, सनातन तत्व आहे, शुद्ध स्वरूप आहे. ते कधीही बाधित होत नाही. उपाधी ज्या दिसतात त्या आमच्या अज्ञानामुळे दिसतात. आमचं अज्ञान आहे म्हणून त्यात तो सुद्धा उपाधी सहित दिसतो. वास्तविक भगवंत उपाधी रहित आहे. नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्मफले स्पृहा इति माम यो अभिजानाति कर्मभिर्न सबद्धते. हे ज्याला कळालं त्यालाही कर्म पुन्हा बद्ध होत नाही. तर हे ज्याला कळालं तो जीव सुद्धा मुक्त होऊन जातो. माऊली सांगतात, पाठी केश पर्वते नेले आणि भेदले पण काय नेनो जाहले तरी डाक देवने सांदिले शिळे ते काही. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.